नागरिकांमध्ये भटक्या कुत्र्याचा 6 वर्षाच्या चिमुकल्याच्या गालाला भीषण चावा. वडिलांचे छत्र हरपलेल्या उमेरवर 2 लाखांच्या उपचारांचे संकट. मदतीसाठी दातृत्वाला साद. शहरातील शिवशंकर वसाहत परिसरात गुरुवारी सायंकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. 6 वर्षीय उमेर मुजम्मिल बागवान हा आपल्या मित्रांसोबत सायकल खेळत असताना एका भटक्या कुत्र्यानं त्याच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात कुत्र्यानं उमेरच्या गालाचा भीषण चावा घेतल्यानं तो गंभीर जखमी झाला आहे. उमरचे वडील हयात नाही. तो आपल्या आई आणि बहिणीचे SK पाटील कॉलेजजवळील एका भाड्याच्या खोलीत राहतो. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे. प्राथमिक उपचार सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये केल्यानंतर जखमेचं गांभीर्य पाहून डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिलाय. या शस्त्रक्रिया आणि उपचारासाठी अंदाजे 2 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे, जो या सामान्य कुटुंबाच्या आवाक्याबाहेर आहे. नागरिकांमध्ये संताप आणि मदतीचं आवाहन. शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची मागणी होतीये. दरम्यान उमेरच्या उपचारासाठी दानशूर व्यक्तींनी आणि सामाजिक संस्थांनी सढळ हातानं मदत करावी, असं आवाहन स्थानिक नागरिकांमधून करण्यात येत आहे. CK24 न्यूजसाठी कुलदीप कुंभार.